मित्रांनो, if you are preparing UPSC and MPSC without knowing syllabus and its interlinkage, and don't waste your time, money and attempt. पहा मित्रांनो, काय करावे, काय करू नये, सुरुवात कुठून करावी, इतका वास्ट सिलेबस कधी कंप्लीट होईल, असे प्रश्न तुम्हाला भेडसावत असतील, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही सिलेबस व्यवस्थित पाहिलेला नाही. पहा मित्रांनो, असं म्हटलं जाते की सिलेबस अँड PYQ आर इटसेल्फ द मिरर ऑफ द UPSC और MPSC. जितकं तुम्ही सिलेबस आणि PYQ ॲनालिसिस व्यवस्थित करणार तितकी तुमची क्लॅरिटी वाढत जाणार. दॅट्स वाय आय स्ट्रॉंगली रिकमेंड यू दॅट गो थ्रू द सिलेबस अँड PYQ. सिलेबस वास्ट आहे, ह्यूज आहे, अशावेळी इंटरलिंकेजेस मदत करतात. सिलेबस इंटरलिंकेज पाहून प्रिपरेशन केल्यास सिलेबस लवकर कंप्लीट होण्यास मदत होते. या संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे, नो द सिलेबस अँड इट्स इंटरलिंकेजेस बाय मंजिल ICS. या व्हिडिओतील एक अनेक शब्द महत्त्वाचा आहे, पण तुमच्याकडे जर टाईम नसेल तर तुम्ही डायरेक्टली मेन सिलेबस अँड इंटरलिंकेजेस हा भाग पाहू शकता. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या 4 बाबी पाहणार आहोत. एक तर एक्झाम स्टेजेस कशा आहेत, त्यानंतर प्रिलिम सिलेबस अँड इट्स इंटरलिंकेज. पहा, अजूनपर्यंत आपल्याला हेच ऐकून माहिती आहे की मेन्सचं सिलेबस हे काय आहे, इंटरलिंक्ड आहे, पण प्रिलिम्स आणि मेन्स यांच्यामध्ये देखील इंटरलिंकेजेस आहेत. तर ते कसे आहेत ते आपण पुढं पाहणारच आहोत. त्यानंतर मेन्स सिलेबस अँड इट्स इंटरलिंकेजेस. आणि चौथा मुद्दा, इंटरव्ह्यूचा सिलेबस. अर्थातच असा कोणताही भाग नाही की इंटरव्ह्यूचा सिलेबस आहे, परंतु मला हे सांगायचं आहे यातून की आयोगाची अपेक्षा काय आहे इंटरव्ह्यूमधून, हे देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. पहा मित्रांनो, एक्झाम ही 3 स्टेजेसमधून जाते, प्रिलिम्स, त्यानंतर मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. पहा मित्रांनो, प्रिलिम्समध्ये साधारणतः असं आपण धरून चालू की 1,00,000 विद्यार्थी फॉर्म भरतात, ठीक आहे, MPSCचा. त्यानंतर UPSCचा पाहिला तर 10,00,000 विद्यार्थी फॉर्म भरतात, ठीक आहे. या गोष्टीकडे आपण थोडंसं काय करू, दुर्लक्ष करू आणि हे पाहूया की बघा, प्रत्यक्षात सिरियस विद्यार्थी जे असतात ना, तर ते केवळ 50,000 असतात. केवळ 50,000 विद्यार्थी हे सिरियस असतात आणि आपलं कॉम्पिटिशन हे या 50,000 विद्यार्थ्यांसोबतच आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या चॅनलच्या सर्वात पहिलाचा जो व्हिडिओ आहे, स्ट्रॅटेजी व्हिडिओ, त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही एक्झामकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. तर तो सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा, तर बघा, सिरियस अभ्यास करणारे 50,000 विद्यार्थी आहेत, ठीक आहे. त्यातून मेन्ससाठी 10,000 विद्यार्थी पास होतात, ठीक आहे. 10,000 विद्यार्थी मेन्स देतात असं आपण धरूया. अर्थातच हा जर का आपण रेशो बघितला तर 5/1 असा येतो. म्हणजेच आपल्याला प्रिलिम्समध्ये 5 विद्यार्थ्यांपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स करायचा आहे. त्यानंतर बघा, मेन्समधून इंटरव्ह्यूसाठी 2,000 विद्यार्थी बोलवले जातात असं आपण कन्सिडर करू. याचा जर का आपण रेशो बघितला, 10,000 भागिले 2,000 केलं, याचा देखील रेशो जो आहे तो 5/1 येतो. अर्थात मेन्समध्ये देखील तुमचं कॉम्पिटिशन जे आहे ते 5 विद्यार्थ्यांसोबत आहे. त्यानंतर बघा, आपण MPSC बाबत जर का बोललो तर इंटरव्ह्यूमधून 400 विद्यार्थ्यांना पोस्ट भेटते असं आपण धरून चालू. तर इथे देखील तुम्ही हा रेशो बघितला तर 5/1 येते, ओके. अर्थातच इथं देखील तुम्हाला 5 विद्यार्थ्यांपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स करायचा. म्हणजेच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बघा, जर का तुम्ही व्यवस्थितपणे ठरवून आलेला असाल की मला MPSC द्यायची आहे, मला UPSC द्यायची आहे, मला नागरी सेवक सिव्हिल सर्वंट बनायचं आहे, तर तुम्ही हा दृष्टिकोन बाळगा की तुम्ही हा विचार करू नका की माझं कॉम्पिटिशन 1,00,000 विद्यार्थ्यांसोबत आहे किंवा 10,00,000 विद्यार्थ्यांसोबत आहे. तुम्ही हा विचार करा की माझं कॉम्पिटिशन हे फक्त 5 विद्यार्थ्यांसोबत आहे आणि हे कॉम्पिटिशन पार करणं, हा अडथळा पार करणं हे माझ्यासाठी काही अवघड नाही, असा आत्मविश्वास एक स्वतःला तुम्ही द्या. त्यानंतर आपण प्रिलिम्सचा थोडक्यात सिलेबस पाहूया. हा MPSCचा सिलेबस आहे या बाजूला आणि हा UPSCचा सिलेबस दिलेला आहे. दोन्ही सिलेबसमध्ये काहीही फरक नाही. बघा, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स, टेक, एन्व्हायरमेंट दोन्हीकडे आहे. या बाजूला पण आहे, या बाजूला पण आहे. पॉलिटी, करंट अफेअर्स दोन्ही बाजूला काय केलं जातं, विचारलं जाते. फक्त फरक काय आहे, तो इंटरनॅशनल रिलेशनचा आहे. याचं जे महत्त्व आहे ते UPSCमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला हा भाग इथं फक्त थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागणार, अन्यथा सेम सिलेबस आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर CSETचा सिलेबस बघा, MPSCमध्ये कॉम्प्रिहेन्शन विचारलं जाते, मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग. आणि UPSCमध्ये जर का तुम्ही पाहिला तर सेम आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग आहेत.
फक्त MPSCमध्ये आहे ना हा घटक तेवढा जास्त आहे, डिसिजन मेकिंग. यावर साधारणतः एक 4 ते 5 प्रश्न आपल्याला MPSCमध्ये विचारले जातात आणि हा तसा सोपा भाग आहे, तुम्ही इझिली टॅकल करू शकता. पण जर का तुम्ही UPSCचं CSAT पाहिला तर याचं टफनेस जे आहे तर ते वर्षानुवर्ष वाढतच आहे. ओके, जर का तुम्ही PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर तुम्हाला याचा अंदाजच येऊन जाईल. तर त्यामुळं आपण या ठिकाणी काय करू शकतो की यासाठी आपल्याला बघा डेडिकेटेडली प्रिपरेशन करण्याची गरज आहे. MPSCमध्ये बघा जवळपास 50च्या आसपास कॉम्प्रिहेन्शनवर प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला हे घटक मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग येत देखील नसतील तरी पण तुम्ही कॉम्प्रिहेन्शन आणि डिसिजन मेकिंग या 2 बेसिसवर CSAT इझिली क्वालिफाय करू शकता. पण UPSCचं CSAT जे आहे तर ते तसं नाही. यांच्यामध्ये यांचा रेशो काही फिक्स नसतो. साधारणतः असं म्हटलं जातं की 33% कॉम्प्रिहेन्शन, 33% मॅथ्स आणि 33% लॉजिकल रिझनिंगवर प्रश्न येतात. पण असं शुअर शॉट नाही की 33%च येतील. जर का तुम्ही या वर्षाचा पेपर पाहिला तर जवळपास 42 ते 45 प्रश्न हे मॅथ्स बेस्ड होते. ओके. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शनची जी लेवल असते ती पण काय होत असते की आपण शुअरली सांगू शकत नाही की हे जे प्रश्न असतात ॲझम्पशन विचारलेले असतात किंवा इन्फरन्स बेस्ड जे प्रश्न असतात तर याच्यामध्ये आपलं करेक्ट येण्याची शक्यता ही खूप कमी असते. त्यामुळं रिलेटिव्हली MPSCचं जे CSAT आहे तर ते काय आहे, इझी आहे. पण असं नाही की UPSCचं CSAT खूप अवघड आहे म्हणजे ते कोणाला येणारच नाही. मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की UPSCचं जे CSAT आहे तर ते डेडिकेटेडली तुमचा टाईम मागतो. त्यामुळे तुम्ही UPSCच्या CSATला थोडंसं टाईम देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही काय करू शकता की PYQ टाईम लावून काय करा, सॉल्व करून बघा. ओके, PYQ काय करा, टाईम लावून सॉल्व करून बघा. यामधून तुम्हाला हे कळून जाईल म्हणजे तुम्ही हे पहा यातून की माझं कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॉंग आहे की माझं मॅथ्स स्ट्रॉंग आहे की माझं लॉजिकल रिझनिंग स्ट्रॉंग आहे आणि या अनुषंगानं तुम्ही काय करा, स्ट्रॅटेजी बनवा. जर का समजा तुमचा या PYQमधून सोडल्यानंतर जर का तुमचा स्कोर 100+ येत असेल तर तुम्ही या स्टेजला तुम्हाला CSAT बद्दल घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही जानेवारीपासून दररोज 1 तास जरी दिला तरी तो इनफ होऊन जातो. पण बघा या ठिकाणी जर का तुमचा स्कोर 60 ते 70 या रेंजमध्ये अडकलेला असेल तर तुम्हाला एखाद्या कोचिंगची गरज आहे किंवा याचा तुम्ही अभ्यास हा आत्तापासूनच करणं, सप्टेंबर ऑक्टोबरपासूनच करणं हे गरजेचं आहे. आणि यालाच म्हणतात की काय, एव्हिडन्स बेस्ड आपण काय करणं, अभ्यास करणं, की आपण स्वतः एव्हिडन्स पाहणे की माझी बाजू कोणती स्ट्रॉंग आहे, की माझं कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॉंग आहे की माझं मॅथ स्ट्रॉंग आहे की माझं लॉजिकल रिझनिंग स्ट्रॉंग आहे, हे स्वतः पडताळणी करणं आणि त्या अनुषंगानं काय करणं की एफर्ट्स घेणं, याला म्हणतात एव्हिडन्स बेस्ड स्टडी. मित्रांनो, आतापर्यंत फक्त आपल्याला असंच ऐकून माहिती आहे की मेन्सचा सिलेबस हा काय आहे, इंटरलिंक्ड आहे. मेन्सचा सिलेबस काय आहे, इंटरलिंक्ड आहे. पण बघा प्रिलिमचा पण सिलेबस इंटरलिंक्ड आहे. तर तो कसा, बघा आपण हिस्ट्री जे आहे ते प्रिलिममध्ये पण वाचतो, मेन्समध्ये पण वाचतो. जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, त्यानंतर इकॉनॉमी आहे, हे थोडंसं खाली गेले, इकॉनॉमी असेल, त्यानंतर एन्व्हायरमेंट आहे, त्यानंतर सायन्स टेक आहे. हे आपण सब्जेक्ट काय करतो, प्रीमध्ये पण वाचतो आणि मेन्समध्ये पण वाचतो. ओके, तर याचं कन्क्लुजन काय आहे, तर मला यातून हे सांगायचं आहे तुम्हाला की बघा की जर का तुम्ही मेन्सचा अभ्यास करण्याची अभ्यासाची तयारी मेन्सपासून सुरुवात केली, अर्थात तुम्ही मेन्सच्या तयारीला पहिला लागलात तर तुमचा प्रिलिमचा अभ्यास हा ॲटोमॅटिक होऊन जातो. मेन्सच्या अभ्यासातून जवळपास 70 ते 80% प्रीचा अभ्यास तुमचा होऊन जातो. अशा पद्धतीचं हे प्री आणि मेन्सचं सिलेबस काय आहे, हे देखील इंटरलिंक्ड आहे. त्यानंतर मेन्समध्ये जर का आपण पाहिलं तर आपल्याला टोटल 9 पेपर लिहावे लागतात. ओके, त्यातला जो महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी असेल तर ते क्वालिफाईंग पेपर शक्यतो हा निवडतात, इंग्लिश आणि मराठी. हा 300 मार्काचा पेपर होतो आणि यापैकी आपल्याला 25% गुण मिळवायचे असतात. ओके, किती, 25%. जर का तुम्हाला यामध्ये 25% देखील गुण नाही मिळाले तर तुमचे हे पुढचे जे पेपर आहेत ना, एस्से, GS 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनल, हे काय होतात की चेकच होत नाहीत. अर्थात तुम्हाला म्हणजे तुम्ही डायरेक्टली इथूनच काय होता, डिस्क्वालिफाय होता. यामुळं तुम्हाला या सब्जेक्टला देखील प्रिलिमनंतर असं आपण म्हणू शकतो, प्रिलिमनंतर आपण या सब्जेक्टला काय ड्यू रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. ओके,
म्हणजे याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही की ठीक आहे क्वालिफाईंगच आहे, बघूया करूया असं नाही. आपल्याला सब्जेक्टला देखील ड्यू रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण या हे जे सब्जेक्ट आहेत तर त्यांचा सिलेबस काय काय आहे हे पाहूया. पहा मित्रांनो, GS1मध्ये आपल्याला आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर आपल्याला मॉडर्न इंडिया याचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री आहे. यानंतर आपल्याला पोस्ट मॉडर्न इंडिया याचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर सोसायटी याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर आपल्याला जिओग्राफी याचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर आपण GS2मध्ये जर का पाहिलं तर आपल्याला पॉलिटी आहे. बघा, GS2 म्हणजे पॉलिटी नाही, हे थोडं व्यवस्थित काय करा समजून घ्या. GS2 म्हणजे पॉलिटी आणि GS2मध्ये अनेक घटक आहेत. GS2मध्ये आपल्याला सोशल जस्टिस आहे. GS2मध्ये आपल्याला गव्हर्नन्सचा पार्ट देखील काय करावा लागतो, कव्हर करावा लागतो. ठीक आहे. बघा, GS2मध्ये पॉलिटी येते, सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स असे हे 3 भागात याचं काय होते, विभाजनी होत्या. GS1मध्ये जर का तुम्ही बारकाईने पाहिलात तर आपल्याला असं दिसून येते की GS1मध्ये आपल्याला एन्शंट आणि मिडॅवल हे थोडंसं व्यवस्थित आहे का का एन्शंट आणि मिडॅवल याचा आपल्याला अभ्यास करावा लागत नाही. एन्शंट आणि मिडॅवलचा अभ्यास करावा कारण की सिलेबसमध्ये दिलेलंच नाही आहे. सिलेबसमध्ये आपल्याला काय दिलं, आर्ट अँड कल्चर, त्यानंतर डायरेक्ट आपल्याला मॉडर्न हिस्ट्रीचा हा आपल्याला सिलेबस आहे. जर का तुम्ही व्यवस्थित पाहिला तर हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. अर्थातच बघा की आपल्याला एन्शंट आणि मिडॅवल हिस्ट्री जी आहे त्यातील आर्ट आणि कल्चरचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. पण जे राजे राजवाडे आहेत किंवा त्यांचं जे प्रशासन आहे किंवा त्यांनी कोणते कोणते सुधारणात्मक प्रयत्न केले आहेत याचा आपल्याला काही अभ्यास करावा लागत नाही. बघा, मला थोडक्यात हे सांगायचं आहे की आपल्याला GS1च्या सिलेबसमध्ये आर्ट अँड कल्चर आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे, पण एन्शंट आणि मिडॅवल हिस्ट्री हा नाही. पण एन्शंट आणि मिडॅवल हिस्ट्रीमधला आर्ट अँड कल्चरचा भाग आपल्याला सिलेबसला विचारला जातो. यानंतर आपण GS3चा जर का सिलेबस पाहिला तर त्यामध्ये इकॉनॉमीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, एन्व्हायरमेंट आहे, सायन्स टेक्नॉलॉजी आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे. मागं GS2मध्ये आहे ना, GS2मध्ये इंटरनॅशनल रिलेशन हा मुद्दा सांगायचा राहून गेला, तर तो देखील लक्षात असू दे. ठीक आहे. GS3 आपण पाहिलं. त्यानंतर GS4मध्ये बघा इथिक्स मॉरॅलिटी आहे, त्यानंतर ॲप्टिट्यूड आहे, त्यानंतर फिलॉसॉफर थिंकर्स याच्यावर देखील प्रश्न येतात. याच्यावर विशेषतः कोट बेस्ड प्रश्न येतात. आपल्याला कोट दिला जातो आणि त्या कोटमधून तुम्हाला काय समजते असे प्रश्न येतात. त्यानंतर व्हॅल्यूज आहे, त्यानंतर प्रॉबिटी आणि शेवटचा मुद्दा म्हणजे केस स्टडी आपल्याला यावर विचारली जाते. मित्रांनो, हा तर फक्त एक ओव्हरव्ह्यू झाला. आपल्याला इन डेप्थमध्ये आपल्याला पाहायचं आहे. सिलेबसमध्ये काही मायक्रो टॉपिक देखील आहेत. ओके, ज्याचा स्पष्ट उल्लेख UPSC आणि MPSCने सिलेबसमध्ये दिलेला नाही. हे मायक्रो टॉपिक आपल्याला जर का जाणून घ्यायचे असतील तर टेलिग्राम आपला जे ग्रुप आहे ना, मंजिल ICS या नावानं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या टेलिग्राम चॅनलवर मी हे जे मायक्रो टॉपिक आहेत सिलेबसचे मायक्रो टॉपिक अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर टॉपिक वाईज PYQ देखील काय केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. टॉपिक वाईज PYQ ते देखील तुम्ही काय करा, आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, मेन सिलेबस इंटरलिंकेजेस हा आपला भाग इथून चालू होतो, जो की खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे थोडंसं 100% अटेन्शन द्या, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकत चला आणि शक्यतो पेन पेपर सोबत घेऊन बसा, जेणेकरून जे काही मी मुद्दे तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्ही नोट डाऊन करत चला. सिलेबसची जर का प्रिंटआउट तुमच्यासोबत असेल, तर खूप जास्त फायदा होईल. तर पहा, हे इंटरलिंकेजेस कसे आहेत तर आपण बघूया. तर बघा मित्रांनो, सुनामी आणि अर्थक्वेक हे आपल्याला फिजिकल जिओग्राफीमध्ये आपल्याला विचारले जातात. हा GS1चा भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, डिझास्टर मॅनेजमेंट हा GS3चा भाग आहे. ठीक आहे. तर बघा, एक विचार करा की त्सुनामी आणि अर्थक्वेक हे देखील काय आहेत, डिझास्टर मॅनेजमेंटच आहेत, बरोबर आहे ना. तर यामुळे बघा की तुम्हाला इंटरलिंकेजेसचा हा एक मुद्दा तुम्हाला इथं कळाला की त्सुनामी आणि अर्थक्वेक हे जेव्हा तुम्ही वाचत असणार
तेव्हा डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड काही स्ट्रॅटेजी असतील किंवा काही गाईडलाईन असतील ते देखील सोबत वाचत चला, जेणेकरून तुमचा इंटर रिलेटेड जो अभ्यास आपण म्हणतो ना, तर तो होऊन जाईल, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी होऊन जाईल. हे पॉईंट नोट डाऊन करत चला. त्यानंतर आपण GS 1मध्ये पोस्ट इंडिपेंडन्स हा पण वाचतो. त्यानंतर GS 3मध्ये जर का आपण पाहिलं तर LPG रिफॉर्म असतो, ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस बसतो. पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे काय, 1947 नंतर ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या. मग यामध्ये इंडिया चायना वॉर असेल, इंडिया पाकिस्तान वॉर असेल, एमर्जन्सी असेल 1975ची, त्यानंतर LPG रिफॉर्म असेल, ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस असेल. अर्थातच या ठिकाणी आपण जे मुद्दे वाचणार आहे ना, तर ते ऑलरेडी या ठिकाणी देखील येऊन जातात. तर हे बघा, हे इंटरलिंकेज आहे. ओके, या पद्धतीने जर का तुम्ही विचार केला ना, तर तुमचा सिलेबस हा काय कव्हर करायचा आहे, किती कव्हर करायचा आहे, हे तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर पहा मित्रांनो, हे मुद्दे तुम्ही नोट करत चला, किंवा मी काय करतो, ह्याची PDF जी आहे ना, ते आपल्या मंजिल ICS या टेलिग्राम चॅनलला पाठवतो. कारण की आपल्याला याचा पुढं फायदा असा होणार आहे की व्हिडिओच्या शेवटी आपल्याला एक टास्क करायचा आहे. तर तो टास्क करण्यासाठी आपल्याला हे जे मुद्दे आहेत ना, हे जे कीवर्ड आहेत, तर त्याचं आपल्याला थोडंसं ते लागणार आहेत सर ते शेवटी. त्यामुळं हे तुम्ही व्यवस्थित पाहत चला. पहा, फॅक्टर फॉर इंडस्ट्रियल लोकेशन हा आपण GS 1मध्ये पाहतो, जॉग्राफी अंडर. त्यानंतर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री हे आपण GS 3मध्ये पाहतो. थोडंसं बघा, रिलेटेड आपल्याला वाटतात. इंडस्ट्रियल लोकेशन आपल्याला विचारलेलं आहे, त्यानंतर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आपल्याला विचारलेली आहे. हे थोडंसं काय रिलेटेड आहेत आणि याला इंटरलिंक करून अभ्यास करायचा. तर तो कसा करायचा आहे, एक 4-5 स्लाईड झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे. आता फक्त शब्दओळख करून घ्या. त्यानंतर GS 1मध्ये आपल्याला अर्बनायझेशन पाहावयास मिळते, ठीक आहे. त्यानंतर GS 2मध्ये आपल्याला अर्बन लोकल बॉडीज हा काय सिलेबसचा मुद्दा आहे. बघा, अर्बनायझेशन आणि अर्बन लोकल बॉडीज हे देखील काय आहेत, इंटर रिलेटेड आहेत. बघा, अर्बनायझेशन म्हणजे काय, अर्बन किंवा शहरी भागामध्ये काय होतं आहे की थोडक्यात आपण याची डेफिनेशन पाहिली तर आपल्याला असं डेफिनेशन दिसते की शहरी भागामध्ये लोकसंख्या वाढत आहे, ठीक आहे. शहरी भागामध्ये लोकसंख्या वाढली तर आपण याचा दोष किंवा याच्या संदर्भात एक समस्या म्हणून आपण काय करतो की जे अर्बन लोकल बॉडीज आहेत तर त्यांचे जे प्रशासन जे आहे तर त्या प्रशासनावर काय होतो, ताण पडतो. अर्थातच बघा की हे 2 टॉपिक देखील काय आहेत, इंटर रिलेटेड आहेत. अर्बनायझेशन जर का वाढलं तर अर्बन लोकल बॉडीजवर काय होतो की त्यांच्यावर एक स्ट्रेस होतो, त्यांच्यावर एक लोड होतो. त्यानंतर आपण GS 1मध्ये वुमेन हा टॉपिक पाहतो आणि GS 2मध्ये सोशल जस्टिस आहे. यामध्ये पण आपल्याला वुमेनचा अभ्यास करावा लागतो. अर्थातच हे 2 टॉपिक तुम्ही काय करा, इंटर रिलेट करा. कसं करायचं पुढे येणारच आहे. थोडंसं काय करा तुम्ही, पेशन्स ठेवा. त्यानंतर पॉवर्टी आहे, हा आपल्याला GS 2मध्ये पॉवर्टी पाहावी लागते. त्यानंतर GS 3मध्ये पण पॉवर्टी आणि हंगर याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. असंच पहा, रिजनलिझम GS 1मध्ये आहे, ठीक आहे. आणि एक्स्ट्रीमिझम हा काय आपल्याला GS 3मध्ये आपल्याला दिला. हे देखील काय आहेत, इंटर रिलेटेड आहेत. ओके. त्यानंतर GS 2मध्ये आपल्याला RTI राईट टू इन्फॉर्मेशन आणि सिटिझन चार्टर याचा अभ्यास करावा लागतो. GS 4मध्ये देखील आपल्याला RTI आणि सिटिझन चार्टर यांचा अभ्यास करावा लागतो. हे जर का तुम्ही एकाच वेळी याला GS 2च्या डायमेन्शननं अभ्यास करायचा आणि ह्याचा GS 4च्या डायमेन्शनने अभ्यास करायचा, एकाच वेळी केला तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. नोट्स देखील तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बनून जातील. पुढं पहा, आपल्याला इंडिया अँड बॉर्डर कंट्री हा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपल्याला विचारले जातात. त्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी हा GS 3चा भाग आहे. ओके. अर्थातच हे देखील काय आहे, टॉपिक इंटर रिलेटेड आहे. आता आपण प्रत्यक्षात पाहू की हे इंटर लिंकेजेस कसे असतात, किंवा ॲक्च्युली मला म्हणायचं काय आहे तर ते तुम्हाला यातून कळून जाईल. पहा, 2021मध्ये ना UPSCनं एक प्रश्न विचारलेला GS 2मध्ये, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज रूटेड इन कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ, ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न आपण बघा, कॉन्स्टिट्यूशन GS 2मध्ये वाचतो, बरोबर आहे. आणि मॉरॅलिटी, इथिक्स हे जे शब्द आहेत हे आपण कुठं ऐकतो, GS 4मध्ये. अर्थातच UPSCनं स्वतः इंटरलिंक करून प्रश्न विचारलेला आहे. बघा, लक्षात येते का. अर्थातच UPSC आपल्याला काय करत आहे की क्लू देत आहे की ती तुम्हाला सांगत आहे की तुम्ही देखील अभ्यास करत असताना काय करा, इंटरलिंक करून अभ्यास करत जा.
तुम्ही मागच्या 15-20 मिनिटापासून वारंवार हा शब्द ऐकत आलेला असाल, की इंटरलिंक करा, इंटरलिंक करा, इंटरलिंक करा. तर ते काय आहे ते आपल्याला इथे समजून येईल. बघा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे? फॅक्टर फॉर लोकलायझेशन ऑफ ॲग्रो बेस्ड फूड इंडस्ट्री. ठीक आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीवर हा प्रश्न GS 1मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे UPSCनं. त्यानंतर GS 2मध्ये काय विचारलेला आहे बघा. सॉरी, हा GS 3मधला प्रश्न आहे. ओके. व्हॉट आर द चॅलेंजेस अपॉर्च्युनिटी इन द फूड प्रोसेसिंग सेक्टर. आता बघा इंटरलिंक करायचं आहे तर ते काय करायचं आहे बघा. आता बघा अभ्यास करत असताना ना याचे डायमेन्शन तुम्ही बघून घ्या. याच्या आता टॉपिक एकच आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. यामध्ये डायमेन्शन काय विचारलेले आहेत? फॅक्टर फॉर लोकलायझेशन ऑफ इंडस्ट्री. ठीक आहे. या प्रश्नातले डायमेन्शन बघा. यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? चॅलेंजेस विचारलेले आहेत. त्यानंतर अजून काय विचारलेलं आहे? अपॉर्च्युनिटी विचारलेली आहे. तर बघा इंटरलिंक करा यातून मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जे काय डायमेन्शन्स UPSC विचारण्याचा प्रयत्न करत आहे तर ते डायमेन्शन्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि ते अभ्यास करत असताना तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीबाबत विचारलेलं आहे. तर फॅक्टर फॉर लोकलायझेशन विचारलेलं आहे, चॅलेंजेस विचारलेले आहेत, अपॉर्च्युनिटी विचारलेली आहे. हे जर का तुमच्या लक्षात असेल ना तर तुमचा सिलेबस बघा लवकर कव्हर होण्यात मदत होईल. तुम्ही GS 1मध्ये फॅक्टर फॉर लोकलायझेशन ऑफ इंडस्ट्री हा चॅप्टर तुम्ही जेव्हा वाचत असणार तेव्हा ॲटोमॅटिकली GS 3मधला तुमचा तो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीवाला टॉपिक देखील होऊन जाईल. किंवा जेव्हा तुम्ही GS 1मध्ये जेव्हा अर्बनायझेशन हा पॉईंट वाचत असाल आणि तुम्हाला डायमेन्शन्स माहिती आहेत की UPSCने याच्यावर कोणत्या कोणत्या डेप्थमध्ये जाऊन प्रश्न विचारलेले आहेत तर ॲटोमॅटिकली काय होऊन जाईल की GS 2मध्ये जे अर्बन लोकल बॉडीज आहे त्याचा देखील तुमचा अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे. इथं तुम्ही काय करायला लागलेला आहात की GS 2मध्ये पॉवर्टी वाचत आहात. तर आणि जर का तुम्हाला पॉवर्टीवर कोणत्या कोणत्या डायमेन्शननं UPSCनं प्रश्न विचारलेले आहेत हे माहीत असेल तर ॲटोमॅटिकली GS 3चा जो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट जे आहे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा जो आपल्याला टॉपिक आहे ॲटोमॅटिकली त्याचा अभ्यास तुमचा होऊन जाईल. हे जेव्हा कधी होणार आहे? जेव्हा तुम्हाला UPSCनं कोणत्या कोणत्या डायमेन्शनवर प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्हाला माहीत होईल तेव्हा हे तुम्हाला कळणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे हे थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन ऐकत चला. बघा टेलिग्रामला टॉपिक वाईज PYQची PDF पाठवलेली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कीवर्ड सर्च करायचा आहे. कोणता कीवर्ड जो आपण स्टार्टिंगला पाहिलेलं होतं बघा की हे कीवर्ड इथं आपण सुनामी, अर्थक्वेक, डिझास्टर मॅनेजमेंट या ठिकाणी हे कीवर्ड आहेत. त्यानंतर पुढच्या LPG रिफॉर्म, ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस हे इथं काय आहेत कीवर्ड. त्यानंतर अर्बनायझेशन, अर्बन लोकल बॉडी हा इथं कीवर्ड आहे. हा तुम्ही कीवर्ड लक्षात ठेवा. किंवा मी ही PDF देखील ग्रुपला पाठवणार आहे. त्यातून तुम्ही कीवर्ड घ्या आणि तो कीवर्ड काय करायचा आहे की त्या PDFमध्ये जाऊन सर्च करायचा आहे. उदाहरणार्थ बघा की त्या PDFमध्ये आपल्याला तो कीवर्ड एक काय होता? वुमन होता. ठीक आहे. आता तुम्ही GS 1मध्ये गेला आणि तिथं सर्च केला वुमन. ठीक आहे. आणि तो प्रश्न पाहून घ्या. वुमेन रिलेटेड काय काय प्रश्न आलेले आहेत ते तुम्ही काय करा? पाहून घ्या. यामुळे काय होईल की तुम्हाला डायमेन्शन्स कळून जातील की वुमेनवर प्रश्न आला तर कसा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. वुमेन GS 1मध्ये देखील आहे आणि वुमेन GS 2मध्ये देखील आहे. परत तुम्हाला सेम करायचं आहे. GS 2ची जी PDF आहे त्यामध्ये जायचं आणि तिथं सर्च करायचं आहे वुमेन. तिथले तुमचे काय करा? डायमेन्शन्स पाहून घ्या की UPSCनं कोणत्या कोणत्या डायमेन्शन्सवर वुमेन रिलेटेड प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर सेम तुम्हाला असंच प्रत्येक कीवर्डसाठी करायचं आहे की त्यानंतर तुम्ही काय करा? RTI सर्च करा. त्या PDFमध्ये काय करा? राईट टू इन्फॉर्मेशन RTI सर्च करा. सिटिझन चार्टर सर्च करा. आणि हे कुठे टॉपिक आहेत? GS 2मध्ये पण आहे आणि GS 4मध्ये पण आहे. मग ती जी तुम्हाला PDF पाठवलेली आहे तर त्या PDFमध्ये जाऊन सर्च करा आणि त्यावर डायमेन्शन्स काय काय दिलेले आहेत हे तुम्ही पाहून घ्या की UPSCनं कोणत्या कोणत्या डायमेन्शनवर प्रश्न विचारलेले आहेत तर ते पाहून घ्या आणि ते नोट डाऊन करून ठेवा. जेणेकरून तुम्ही याच्या जेव्हा अभ्यास करणार आहे सिटिझन चार्टर किंवा RTIचा तर ते डायमेन्शन्स कव्हर करण्याचा काय करा? प्रयत्न करा. पहा मित्रांनो, कसं करायचं आहे हे मी सांगितलेलं आहे आणि हे जर का तुम्ही स्वतः केलात तर तुमच्या माइंडमध्ये काय होईल? हे फिक्स बसून जाईल. पहा मित्रांनो, सिलेबस जो आहे ना सिलेबस त्यातून आपल्याला अभ्यास काय करायचा आहे हे कळते. सिलेबसमधून आपल्याला अभ्यास काय करायचा आहे हे आपल्याला कळून जाते आणि जे PYQ आहेत जे मी तुम्हाला आता टास्क जो दिलेला आहे त्यातून तुम्हाला अभ्यास किती करायचा आहे हे कळून जाते. बघा मी माझं जे स्टेटमेंट आहे ते काय करतो? रिपीट करतो. सिलेबसमधून तुम्हाला काय कळून जाईल की अभ्यास
काय करायचं आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला कळून जाईल. आणि PYQमधून करायचा जो अभ्यास आहे तर तो किती डेप्थमध्ये करायचा आहे हे कळून जाईल. आणि हे समजणं, अभ्यास काय करायचा आहे आणि अभ्यास किती डेप्थमध्ये करायचा हे समजणं खूप गरजेचं आहे. हे जर का तुम्ही स्टार्टिंगला समजून घेतलात तर तुम्हाला खूप फायदा होतो. अन्यथा आपण पाहतो की 2-2 वर्ष झालेले असतात. 2-2 वर्ष झालेले असतात तरी विद्यार्थ्यांचा सिलेबस कव्हर होत नाही. बघा, आपल्याला शासनाच्या पंचवार्षिक योजना राबवायच्या आहेत, स्वतःच्या पंचवार्षिक योजना राबवायच्या नाहीत. त्यामुळं पटकन सिलेबस कव्हर करा. पटकन म्हणजे याला 1 वर्ष किंवा 1 वर्ष 4 महिने तरी ॲटलिस्ट लागतील. पटकन म्हणजे एका महिन्यात होणारा असा भाग नाही आहे. त्यामुळं काय करा, पटकन सिलेबस कव्हर करा आणि पोस्ट घेऊन एक्झाम सायकलमधून काय करा, आपल्याला बाहेर पडायचं आहे. ठीक आहे. असा आहे की तुम्हाला जो टास्क दिलेला आहे तर तो तुम्ही काय करणार, कव्हर कराल. यानंतर आपण इंटरव्ह्यूबाबत थोडंसं बोलूया की इंटरव्ह्यूमध्ये बघा, आयोगाला आपल्याकडून काय काय अपेक्षा आहे. तर बघा, आयोग आपल्याला काय करतात की जनरल इंटरेस्ट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. आता हा मला कुठून सापडलेला आहे, तर आयोगाची जी नोटिफिकेशन आहे, आयोगानं जे सिलेबस दिलेला आहे UPSCनं आणि MPSCनं, तर त्यातून मी हे पॉईंट काढलेले आहेत. हे माझ्या मनाचं मी तुम्हाला सांगत नाही आहे. प्रूफसाठी तुम्ही ती PDF पाहू शकता. जनरल इंटरेस्ट बेस्ड क्वेश्चन असतील, करंट अफेअर्स बेस्ड, चालू घडामोडीमध्ये काय काय चाललेलं आहे त्याच्या आधारित प्रश्न असतील. त्यानंतर मेंटल अलर्टनेसवर असेल. त्यानंतर क्लिअर आणि लॉजिकल एक्सप्लोजन, तुमचे जे विचार आहेत तर ते किती क्लिअर आहेत, ओके, आणि तुम्ही जे विचार म्हणता ते लॉजिकली विचार आहेत की नाहीत याबाबत प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर इंटेलेक्च्युअल आणि मोरल इंटिग्रिटी यावर प्रश्न विचारलेले असतात. आता मोरल इंटिग्रिटीबाबत आपण काय बोलायचं किंवा कमी बोललेलंच बरं आहे की आपण पूजा खेडकर प्रकरण पाहतो. त्यानंतर महाराष्ट्रात देखील अनेक जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत तर त्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवलेलं आहे, अशी एक न्यूज वारंवार चर्चेत येत आहे. तर मोरल इंटिग्रिटी ते तपासतात असं दिलेलं आहे सिलेबसमध्ये. ते काय तपासतात आणि काय नाही हे त्यांनाच ठाऊक. ठीक आहे. त्यानंतर बघा, केस स्टडी आपल्याला विचारली जाते की एखादी आपल्याला घटना दिली जाते की तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात किंवा तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात आणि तुमच्यासमोर असे काय झालेलं आहे, डिलेमा निर्माण झालेला आहे की एकाच दिवशी मुस्लिम समुदाय आणि हिंदू समुदाय जो आहे तर तो एकाच दिवशी यात्रा काढू इच्छित आहे किंवा एकाच दिवशी त्यांनी आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल, किंवा हुंडाबळीवर प्रश्न विचारलेले असतील. अशा पण तुम्हाला वेगवेगळ्या केस स्टडी दिले जातात की तुम्ही असे या टाईपचे अधिकारी आहात आणि तुमच्यासमोर हा प्रश्न आहे आणि तुम्ही काय कराल. या ठिकाणी तुम्ही काय उत्तर देता याच्यावर आधारित ते काय करतात, तुमचा मेंटल अलर्टनेस हा काय केला जातो, चेक करण्याचा प्रयत्न केला जातो. शेवट करण्याआधी आपण काय काय पाहिलं हे थोडक्यात पाहून घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यात पहिला हे पाहिलं की प्रिलिम्स जे आहे, प्रिलिम्स आणि मेन्स हे देखील काय आहेत, इंटरलिंक्ड आहेत. जर का तुम्ही मेन्सचा अभ्यास केला तर इनडायरेक्टली 70 to 80% प्रिलिमचा अभ्यास तुमचा होऊन जातो. त्यानंतर दुसरी आपण सिलेबस, मेन्सचा जो सिलेबस आहे आणि PYQ आहे याचं महत्त्व पाहिलं की सिलेबसमधून आपल्याला काय करणार आहे की अभ्यास काय करायचा आहे हे कळून जाईल, आणि PYQमधून आपल्याला काय करणार आहे की अभ्यास किती डेप्थमध्ये जाऊन करायचा आहे हे कळून जाईल. त्यामुळे सिलेबसचं जे महत्त्व आहे ते आपण पाहिलं, PYQचं महत्त्व पाहिलं, आणि लास्टचा जो मुद्दा होता सिलेबस इंटरलिंकेजेस हा आपण मुद्दा पाहिला. हा देखील बघा, आपल्याला इफेक्टिव्हली इन फास्टर वे सिलेबस कंप्लीट करण्यासाठी सिलेबस इंटरलिंकेजेस मदत करतात. एक रिमाइंडर आहे, तो रिमाइंडर असाच आहे की मी जे तुम्हाला टास्क दिलेला आहे तर तो तुम्ही टास्क स्वतःहून कंप्लीट करा. बघा, स्वतःहून केल्यानं आपल्याला एक फायदा असा आहे की आपण जे करत आहे ना तर ते आपल्या डोक्यामध्ये ते कायमस्वरूपी फिक्स होऊन जाते, जे आपण स्वतः करतो. त्यामुळे मी तुम्हाला कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि कीवर्ड्स देखील मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे की हे मी तुम्हाला PDF ग्रुपला पाठवणार आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की जसं मी तुम्हाला टास्क करण्याबाबत रिकमेंड केलेलं आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही तो टास्क कंप्लीट करा, स्वतःहून करा आणि प्रामाणिक राहा. तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, जर का तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमुळं माझ्या प्रिपरेशनला एक नवी दिशा मिळत आहे किंवा माझ्या प्रिपरेशनमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर आपले जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.